तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला भाजीपाला किंवा फ्लोरिकल्चर दोन्हीचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला हे बघावं लागतं की कोणते क्रॉप त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहे. म्हणजे ओपनला कल्टिवेट होणारे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला आहे आणि आपण तोच जर भाजीपाला आतमध्ये घ्यायला प्रयत्न केला, ठीक आहे, आपण तो घेऊ शकतो, नो डाऊट, पण त्याचं मार्केटिंग त्या पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे. अन्यथा जी इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग त्याच्यातून मिळणारे रिटर्न्स आहेत याच्यामध्ये खूप मोठी तफावत राहते. त्यामुळे आपल्याला ती एक गोष्ट बघावी लागते. एकच मिनिट. हॅलो, सॉरी, आपल्याला जी आवाज येतोय ना माझा? येतोय, आवाज येतोय. हा, बघा, आम्ही लोकांना भाजीपाल्यामध्ये काय सजेस्ट करतो तर कलर कॅप्सिकम सारखी व्हेजिटेबल्स आहे की जे ओपन कल्टिवेशनला होऊ शकत नाही. आपल्याकडं ग्रीन हाऊस किंवा शेडनेट येण्याचं बेसिक रिझन काय की ऑफ सीझन कल्टिवेशन. म्हणजे तुमच्याकडे ज्या वेळेला मार्केटला भाजीपाला उपलब्ध होत नाही अशा वेळेला तुम्ही तो भाजीपाला घेऊन जर गेला तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टीने आपण मार्केट टॅकल करू शकतो. एक स्वतःचं मार्केट स्वतः क्रिएट करून, जसं की आज हाय व्हॅल्यू कस्टमर म्हणजे सिटीमध्ये, शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप लोक जागरूक झालेत की मला व्हेजिटेबल्स असे हवेत की मला त्याच्यावरती कमीत कमी रेसिड्यू असावा आणि मला तो घरपोच मिळायला पाहिजे. तर ते पे करायला तयार आहेत. तर तुम्ही अशा कंडिशन्समध्ये एखादं बास्केट डिझाईन करून त्या शेतकऱ्या ऍज अ शेतकरी म्हणून तुम्ही ग्राहकाला डायरेक्टली अप्रोच होऊ शकता. त्याच्यामध्ये अगदी मधले जी सगळी साखळी असते ती तुम्हाला कम्प्लिटली क्लोज करता येते, डायरेक्ट कस्टमर पर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचता येतं. तर असं एक मॉडेल आपण नांदेड शहरामध्ये उभं केलंय. म्हणजे मध्यंतरी अॅग्रोवनला एक न्यूज होती नांदेड शहरामधली, तर त्या फार्मला आपणच सपोर्ट करतोय. तर त्याच्यामध्ये ते 22 प्रकारचे व्हेजिटेबल्स ग्रो करतात इन हाऊस 4 एकरामध्ये आणि त्याचं वीकली एक बास्केट डिझाईन केलंय की अगदी 4,000 रुपये पर मंथ पर फॅमिली. म्हणजे फॅमिली पण डिस्क्राईब आहे की 5 लोकांची फॅमिली आणि बास्केट आपल्या आपणच डिझाईन केलेले आहेत. तर ती आपण ते ग्रोअर्स त्या ह्याच्या कस्टमरला जाऊन पोच केलं जातं. तर असे टार्गेटेड कस्टमर त्यांनी केलेले आहेत आणि त्या कस्टमरवरती फोकस करून ते काम करतायत सध्या. खूप ह्यूज पोटेन्शियल बिझनेस आहे आणि नो चॅलेंजिंग बिझनेस आहे. ऍक्च्युली मला वाटतंय की आपल्या शेतकऱ्यांनी या पद्धतीनं जर कष्ट घेतले की अगदी मी एक व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स ग्रो करेन आणि मी ग्राहकाला डायरेक्ट सप्लाय करेन आणि ही जर साखळी ते मेंटेन करू शकले तर मला वाटतंय की भाजीपाल्यामध्ये कधीही आपल्याला वाईट दिवस, किंवा आपण बाजारामध्ये बघतो की मोस्टली काय होतं, लोकांना ज्यावेळेला प्रोडक्शन भरपूर होतो त्यावेळेला बराचसा भाजीपाला हा खपत नाही आणि खूप कमी किमतीमध्ये, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जर 10 रुपये असेल आज भाजीपाल्याची तर आपल्याला तो 2 आणि 3 रुपये किलोनी विकावा लागतो. तर या सगळ्या गोष्टीवर आपण ओव्हरकम करू शकतो जर आपण बास्केट डिझाईन केलं तर. दुसरी गोष्ट आहे की ऑफ सीझन कल्टिवेशनला काम करत असताना भाजीपाल्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये विशिष्ट पर्टिक्युलर तुमचं कलर कॅप्सिकम असेल, स्नॅकी कुकुंबर्स असतील, चेरी टोमॅटोज असतील, तर आणि एक्झोटिक व्हेजिटेबल्स असतील, तर हे व्हेजिटेबल्स आपण ऍज अ फार्मर ग्रो करून मार्केट पोटेन्शियल शोधून आपण ते सेल करू शकतो. तो एक प्लस पॉइंट आहे. आता जर तुम्ही इयर राऊंड भाजीपाल्याचं प्रोडक्शन बघितलं तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत आपल्याकडं मार्केटची डिमांड तेवढीच आहे, परंतु सप्लाय आपल्याला तेवढा मिळत नाही. त्यामुळं भाजीपाल्याचे रेट हे पावसाळ्यामध्ये खूप हाय असतात. त्याचं कारण बॅक एंडला तुमचं ज्या वेळेला ग्रोईंग सीझन असतो उन्हाळा त्यावेळेला खूप हार्श क्लायमेट असतं आणि ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला बरेचसे व्हेजिटेबल्स खूप रेनी सीझन मध्ये टिकू शकत नाहीत आणि या सर्व गोष्टीमुळं त्या ठिकाणी आपण
चांगला प्रीमियम प्राइस घेऊ शकतो. पण याच्यासाठी मग तुम्हाला ग्रीन हाऊस कल्टिवेशन किंवा प्रोटेक्टेडकडे वळावं लागतं, कारण मोस्टली नेट हाऊस सुद्धा या पिरियडमध्ये काम करू शकत नाहीत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट असेल आणि खूप मोठं मार्केट पुणे आणि मुंबई आहे, तर आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर मधले कृषी अधिकाऱ्यांना कधी जर बघायचं असेल तर रोल मॉडेल म्हणून एक नांदेडला वेगन फार्म म्हणून एक एस्टॅब्लिशमेंट आहे, तर आपण ते बघू शकतो. आता आपण ग्रीन हाऊस का करायचं, तर पर्टिक्युलरली ऑफ सीझन म्हणूनच आहे. ओके, रेसिड्यू फ्री फार्मिंग आहे, त्याची ओरिएंटेशन ही सगळं सांगितलं असेल सरांनी. आता आपण जे येतोय ते मोस्टली येतोय थोडंसं डिसइन्फेक्शन बघूया. मागच्या काही वर्षापासून ग्रीन हाऊस मध्ये कल्टिवेशन करणारे शेतकरी फिजोरियम सारखी मर असेल, बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा निमॅटोड स्पेशली मातीमध्ये काम करताना खूप मोठ्या प्रमाणात हे चॅलेंजेस फेस करतायत. तर मला वाटतंय की सॉइल डिसइन्फेक्शन हा खूप मेजर तिथं कन्सर्न होऊन बसलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर वारंवार एकच भाजीपाला एखाद्या शेतीमध्ये जर ग्रो करत असेल, सॉइल मध्ये ग्रो करत असेल, तर ती सॉइल पर्टिक्युलरली एक तर डिफिशियंट होते. डिफिशियन्सी आपण न्यूट्रिशननी भरून काढू शकतो, परंतु याच्यामध्ये जे डिसीजेस, सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट ह्या प्रोडक्शनवर होतोय. आणि पहिल्या वर्षी ज्यांनी ग्रीन हाऊस केलं, ज्यांनी सॉइल मध्ये कल्टिवेशन केलं, त्यांचं ऑलमोस्ट खूप चांगलं यील्ड निघालं. आणि सेकंड थर्ड इयर नंतर त्यांचा यील्ड ग्राफ म्हणजे प्रोडक्शनचा ग्राफ हा रिव्हर्स यायला लागला. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता भविष्यामध्ये ही टेक्नॉलॉजी ज्या वेळेला स्प्रेड होईल आणि नंतर प्रॉब्लेम आपल्याला ह्याच्यामध्ये ह्यूज येतील, तर याच्यासाठी डिसइन्फेक्शन सॉइलचं, म्हणजे मोस्टली 90% फार्मर्स सॉइल मध्ये ग्रोईंग करतात, तर याला ऑप्शन तुम्ही एकतर सॉइललेस कल्टिवेशनला गेलं पाहिजे, अन्यथा मग काही डिसइन्फेक्शनचे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये स्टीम स्टरिलायझेशन इंडियामध्ये फिजिबल नाहीये, कोण करत नाही, पण सन स्टरिलायझेशन करतात. सन स्टरिलायझेशन म्हणजे सेम की तुम्ही 6 ते 8 आठवडे म्हणजे जवळपास तुमचे 1.5 ते 2 महिने तुमची सॉइल ही प्लास्टिक खाली अगोदर खरं तर खूप चांगल्या पाण्याने वेट करून त्याच्यावरती प्लास्टिक टाकून जर तुम्ही कव्हर केली आणि ते डायरेक्ट रेज जर त्या प्लास्टिक मधून आतमध्ये गेले, तर ते सॉइल हिटअप होते आणि बरेचसे फंगस असतात ते किल होतात. मोस्टली फंगस जर तुम्ही बघितले तर 15 to 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत फंगस किल होतात. निमॅटोड सुद्धा बऱ्यापैकी एग आणि लार्वल स्टेज मधला निमॅटोड बऱ्यापैकी कंट्रोल होतो जर तुम्ही नांगरट केली किंवा रान तापून दिलं तर. त्यानंतर जे केमिकल्स आज डिसइन्फेक्शनला वापरतात त्याच्यामध्ये एक फॉर्मॅलिन आहे, बासामिड आता कोण करत नाही, विशेषतः फॉर्मॅलिन पण कोण करत नाही. आज लेटेस्ट मध्ये जे लोक करतात त्याच्यामध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वर आहे. याचा डोस आहे 4% किंवा 40 ml इन 1 लिटर ऑफ वॉटर. हे तुम्ही कंप्लीट वेट बेडला म्हणजे पाण्याने खूप चांगले बेड भिजवून घ्यावेत ड्रिप इरिगेशन करून, आणि त्याच्यावरती 40 ml पर लिटर ऑफ वॉटर या कॉन्सन्ट्रेशननी जर तुम्ही ते वापरलं तर ते खूप चांगलं पेनिट्रेट होईल आणि बेडमध्ये डिसइन्फेक्शन होऊन जाईल. याचा फायदा काय होतो, तर याच्या जे एग, लार्वा किंवा एखादी बुरशी असेल तर ती किल होण्याचं काम होतं. याचे ऍक्शन कॉन्टॅक्ट आहे, कोणताही रेसिड्यू राहत नाही, परंतु ही करताना एक काळजी घ्यावी लागते की हा नेसंट ऑक्सिजननी स्टॅबिलाइज केलेला असतो. त्यामुळे ज्या वेळेला आपण एखाद्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये हे बनवतो त्यावेळेला त्याच दिवशी ते वापरणं किंवा एका तासामध्ये वापरणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला लोक हायड्रोजन पॅरॉक्साईड तयार करून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी वापरण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये काय होतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. बऱ्याच लोकांचा हा पण गैरसमज आहे की हायड्रोजन पॅरॉक्साईड विथ सिल्वरची ट्रीटमेंट केल्यानंतर माझ्याकडे निमॅटोड येऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही. तुमची ही कॉन्टॅक्ट प्रोसेस होते, मे बी तुमची याच्यामध्ये मॉर्टॅलिटी पण होऊ शकते जरी तुम्ही फ्युमिगेशन केलं तरी. त्यामुळं या गोष्टी समजून घ्या. आपण कोणाला हे प्रोडक्ट जरी सजेस्ट केलं, विशेषतः मी पण बऱ्याच लोकांना याचा सप्लाय करत असतो, तर ही सगळी प्रोसिजर किंवा ह्याच्या मागचे
बेसिक अंडरस्टँडिंग मी लोकांना पटवून सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. मला वाटतंय कोणाला काही याच्या संदर्भामध्ये टेक्निकली अडचणी असतील, इवन दो कोणत्याही पॉलिहाऊस मध्ये किंवा उभारणीमध्ये किंवा अगदी त्याच्या लागवडीमध्ये, तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण वळतोय की आपण यामध्ये कोणकोणते व्हेजिटेबल्स ग्रो करू शकतो. म्हणजे स्पेशली असं नाही, आपण ऊस पण लावू शकतो, नो डाऊट. आपण कोणतंही क्रॉप त्याच्यामध्ये ग्रो करू शकतो. हा समज सोडून द्या की पर्टिक्युलरली मला हेच क्रॉप त्याच्यामध्ये ग्रो करायचंय. आपण हे क्रॉप याच्यासाठी सजेस्ट करतो की त्याची प्रीमियम प्राइस खूप चांगला आहे आणि आपल्याला खूप चांगले रिटर्न्स त्याच्यामधून मिळतील. तर याच्यामध्ये पहिलं क्रॉप आहे बेल पेपर, म्हणजे तुमची कलर कॅप्सिकम. सेकंड आहे टोमॅटो. टोमॅटोमध्ये चेरी टोमॅटो, प्लम, बीफ राऊंड, कुकुंबर, स्नॅकी कुकुंबर्स असतील, म्हणजे आपण ग्रीन आणि व्हाईट अँड ग्रीन इंग्लिश कुकुंबर्स म्हणतो त्याला. त्यानंतर ब्रोकोली असेल, लेट्यूस असतील, पार्सली आहे, सेलरी आहे, चायनीज कॅबेज आहे, झुकिनी आहे. मोस्टली याच्यातले काही एक्झोटिक व्हेजिटेबल्स हे शेतकरी स्वतःच्या ऑन फार्म सुद्धा ग्रो करतात आणि खूप सुंदर रित्या ग्रो करतात की त्याला अगदी शेडनेट आणि पॉलिहाऊसची सुद्धा गरज नाही. परंतु हे बेसिकली तुमचे ग्रो होतात फक्त थंडीमध्ये, कारण हे कोल्ड क्लायमेट क्रॉप आहेत. याला जर तुम्हाला प्रीमियम रेट हवा असेल तर तुम्हाला याला उन्हाळ्यामध्ये ग्रो केलं पाहिजे आणि ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ग्रो करून उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये याचा इव्हन सप्लाय दिला पाहिजे, तर खूप चांगले पैसे होत असतात. परंतु याच्यासाठी तुम्हाला प्रोटेक्टेड कडे वळण्याची गरज आहे. आता आपण सुरुवात करतोय कॅप्सिकम बेल पेपर. ओके, त्यामध्ये आता तुम्ही काय हे जे फोटो बघताय ते मी ज्या वेळेला कृषी विज्ञान केंद्र बारामतीला ग्रोईंगला होतो त्यावेळेचे प्लांटेशनचे फोटो आहेत. हे सॉइललेस फार्मिंग आहे. बघा, कोणत्याही क्रॉपचं, म्हणजे मी हे पहिलं क्रॉप घेण्यामागे माझा दृष्टिकोन होता की मेजरली व्हेजिटेबल्स मध्ये हेच क्रॉप तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या लोकॅलिटीमध्ये ग्रो होतं, तर याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन्स तुम्हाला माहीत असायला हवेत. त्याच्यामध्ये टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी हे सगळे पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कलर किंवा स्वीट पेपरची टेम्परेचर रेंज बघितली तर 21 to 32 डिग्री सेल्सिअस आहे. ही डे झाली. नाईट मध्ये याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 16 ते 18 डिग्री सेल्सिअस हे त्याचं नाईट टेम्परेचर आहे. याच्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 60-65. स्लाइड दिसत नाही का? आता बघा, दिसते का? हॅलो हॅलो, हा दिसते सर, दिसते आता. ओके ओके. बघा, स्वीट पेपरचं ग्रोईंग जे आहे त्याची टेम्परेचर रेंज आहे डेची 21 to 32 आणि नाईटची 16 to 18. मी कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑलवेज प्रेफर करेन की खूप मोठा डिफरन्स नसावा. परंतु तुम्ही जर बघितलं की आपल्याकडचं जे हार्श क्लायमेट आहे ते समरमध्ये ऑलवेज 35 क्रॉस करतात आणि नाईटला मे बी बऱ्याच वेळेला, पण हार्डली कमी वेळा असतं की ते 15च्या खाली येतं. दिसते सर. ओके ओके. बघा, डे टेम्परेचर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडं डे टेम्परेचर मध्ये ज्या वेळेला पॉलीला आपण प्रेफर करतो, पॉलीहाऊसला प्रेफर करतो, त्यावेळेला बऱ्याच जणांच्या पॉलीहाऊसेस मध्ये जरी आउटसाइड 35 असेल आणि तुमच्या ग्रीन हाऊसला उभं राहिलं तर ते स्टँड 40 डिग्रीला होते. त्यामुळं याचा सक्सेस रेट खूप कमी आहे. आता सडनली वाढलेलं टेम्परेचर बऱ्याचशा ग्रोअर्सला खूप धोकादायक झालंय की एकदम फ्लावर ड्रॉपिंग झालं. अचानक आपलं टेम्परेचर डे होतं ते 30 होतं, 28-30 होतं ना, डायरेक्टली ते 35 झालं. म्हणजे थंडी गायब झाली अचानक. त्याचा बराचसा इम्पॅक्ट हे ग्रोअर्सला बसलेला आहे. सॉरी, आवाज येतोय का बरं सगळ्यांना? आवाज जरा थोडासा तुटतोय, रेंजचा प्रॉब्लेम. हा, आवाज येतोय ना आवाज? हॅलो, हा, कंटिन्यू करू? हा, येतोय. ठीक आहे, ठीक. ओके ओके. ओके. बघा,
याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे 60-65. याचं मेजर जे चॅलेंज आहे ते डेला आहे. म्हणजे तुम्ही जर डेचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी बघितली, हा येतोय सर. तुम्ही डे जर बघितला, हॅलो, हा, डे टेम्परेचर जर बघितलं तर डे टेम्परेचर हाय असल्यामुळे ह्युमिडिटी खूप लो असते. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की खूप लो ह्युमिडिटीमुळं प्लांट स्टँड होत नाहीत किंवा तेवढी ग्रोथ त्याला मिळत नाही. पर्टिक्युलरली उन्हाळ्यामध्ये जर ह्युमिडिटी बघितली तर 25 to 30 असते. आणि छोट्या प्लांट्समध्ये खरंच खूप मोठं चॅलेंज आहे जगवणं. तर आपण जर ह्युमिडिटी 60-65 मेंटेन करत असू तर या क्रॉपमध्ये आपल्याला सक्सेस रेट वाढतो. वॉटर रिक्वायरमेंट बघितली तर 1 ते 4 लिटर, म्हणजे तुम्ही 1 लिटर हे छोट्या प्लांट्स पासून ते मोठ्या प्लांट्स पर्यंत पर स्क्वेअर मीटर 4 लिटर पर्यंत आपण पाणी देऊ शकतो. म्हणजे जवळपास 1000 लिटर पासून ते अगदी 4 ते 5000 लिटर पाणी 1000 स्क्वेअर मीटर म्हणजे 10 गुंठ्याला आपण देऊ शकतो. त्यानंतर पीएच पॅरामीटर्स, सॉइल पीएच हा ऑलवेज 7च्या आतमध्ये असावा, न्यूट्रल पीएचच्या आतमध्ये असावा. प्लांट डेन्सिटी जर बघितली तर 12,000 प्लांट्स 3 प्लांट प्रति चौरस मीटर या हिशोबाने जर बघितलं तर 12,000 प्लांट्स 1 एकरामध्ये प्लांटेशन करण्यासाठी गरजेचे आहेत. बेड डायमेन्शन बघितली तुम्ही तर बऱ्याच वेळेला बेड विड्थ आपण 90 ते 100 सेंटीमीटर लोकांना सजेस्ट करतो. प्लांट टू प्लांट स्पेसिंग 1.5 फुटावरती ठेवलं जातं 45 सेंटीमीटर आणि 560चा ठेवला जातो. रो स्पेसिंग जर बघितलं तुम्ही 2 ओळीतलं अंतर तर ते 50 सेंटीमीटरच्या आसपास ठेवलं जातं. याचं ग्रोईंग ओव्हरऑल सीझन आहे, पण पर्टिक्युलरली आज जर रेट बघितले मार्केटचे तर 40-45 रुपीज पर किलोचा रेट आहे. पण खूप चांगलं मार्केट आत्ताच्या सीझन मध्ये जर तुम्ही प्लांटेशन केलं आणि ते जर प्लांट्स खूप चांगले तुम्ही कीप केले आणि पावसाळ्यामध्ये याचा फ्लश पकडला तर तुम्हाला 100+ मार्केट पावसाळ्यामध्ये, म्हणजे अगदी जून जुलै ऑगस्ट मध्ये खूप चांगलं मार्केट या भाजीपाल्यासाठी असतं. मॅच्युरिटी बघितलं तर ट्रान्सप्लांटिंगसाठी आपल्याला 30 दिवसाची मॅच्युअर रोपं लागतात. ही रोपं तुम्ही चांगल्या नर्सरीमध्ये ग्रो करून घेऊ शकता किंवा नर्सरीला ऑर्डर करू शकता आणि ते तुम्हाला रोपं प्रोव्हाइड करतात. याच्यामध्ये 30 दिवसाचं सीडलिंग्स तुम्हाला दिले जातात आणि त्यानंतर तुम्हाला जवळपास त्याच्यावरती फर्स्ट पिकिंग पर्यंत 90 दिवस काम करावं लागतं. काही व्हरायटी आता लेटेस्ट मध्ये आपण ज्या सजेस्ट करतो त्या ऑलमोस्ट 70 डेज मध्ये हार्वेस्ट होणाऱ्या व्हरायटी आहेत आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. टोटल क्रॉप ड्युरेशन बघितलं तर 8 ते 9 महिन्याचं टोटल क्रॉप आहे. याच्यामध्ये पहिला जो फ्लश असतो म्हणजे सुरुवातीला इनिशियल प्लांटेशन केल्यानंतर पहिल्यांदा जो हार्वेस्ट आपल्याला मिळतो तो खूप मोठा क्वांटम असतो, त्याची क्वालिटी खूप चांगली असते आणि हा जर क्वांटम त्या शेतकऱ्याचा दरामध्ये सापडला तर खूप चांगले पैसे होऊन जातात. बऱ्याच वेळेला काय होतं की पहिला क्वांटम जर दरात सापडला नाही आणि मग नंतर आपण मार्केटला पुशअप करण्याचा प्रयत्न केला तर आपले ऍव्हरेज इन्कम डाऊन होतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डिसीजेस मध्ये पर्टिक्युलरली पावडरी मिल्ड्यू आहे. मी डाउनीचं विशेषतः या ठिकाणी इंडियन क्लायमॅटिक कंडिशनला डाउनी मी बघितला नाही जास्त करून. त्यानंतर CMV व्हायरस असेल, व्हायरसचं खूप मोठं प्रेशर असतं. पेस्ट मध्ये पर्टिक्युलरली व्हाईट फ्लाईज, थ्रिप्स हे 2 मेजर पेस्ट आहेत. त्याच्याबरोबर माइट्सचा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक होतो. विशेषतः शेडनेटच्या एरियामध्ये माइटचे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. यील्ड जर बघितलं तर खूप चांगला ग्रोवर हा 3-3.5 ते 4 किलो पर्यंत हार्वेस्ट करू शकतो पर प्लांट, परंतु ऑन एन ॲव्हरेज 2.5 किलोचा क्वांटम शेतकऱ्यांना सर्वसाधारण मिळतो. याच्यामध्ये एकच महत्वाचं आहे की ज्या वेळेला आपण
हा भाजीपाला प्लांटेशन करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचे चॅलेंजेस असतात, ते क्लायमेटचे असतात, आणि क्लायमेट तुमचं जर पॉलिनेशनच्या वेळेला खूप चांगलं राहिलं तर तुम्हाला फायदा होतो. आता तुम्ही स्टेजेसच्या मध्ये जर बघितलं, स्टेजेस वाईज बघितलं, तर व्हेजिटेटिव्हचा काळ हा 24 दिवसाचा आहे, फ्लावरिंग 10 दिवसाचा आहे, फ्रूट सेट 10 दिवसाचा आहे, फर्स्ट हार्वेस्ट 25 दिवसामध्ये आहे, आणि फर्स्ट हार्वेस्ट टू लास्ट हार्वेस्ट 170 दिवस आहेत. जर ड्युरेशन ऑफ स्टेजेस बघितलं तर क्रिटिकल स्टेजेस ज्या आहेत त्या फ्लावरिंग अँड फ्रूट सेटिंगच्या आहेत. या 2 स्टेजमध्ये जर पर्टिक्युलरली तुम्ही कॉन्शियस राहिला, म्हणजे त्या पिरियडमध्ये तुमच्या क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये गडबड नाही झाली, पाण्याच्या इरिगेशन मध्ये किंवा न्यूट्रिशन ऍप्लिकेशन मध्ये जर गडबड नाही झाली, तर फ्लावर सेटिंगचे खूप चांगले इम्पॅक्ट तुम्हाला मिळत असतात. क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये जर्मिनेशन जर तुम्ही बघितलं, म्हणजे मी आता पण क्लायमॅटिक कंडिशन्स वर बोललो की डे 20 ते 25 आणि नाईट 16 ते 18, पण आपल्याकडे ते खरंच असतं का? म्हणजे मी म्हणेन मॅक्स याचं क्लायमॅटिक रिक्वायरमेंट आहे 35, पण आपल्याकडं सर्रास थंडी सोडली तर आपल्याकडं खूप हाय टेम्परेचर असतं. म्हणून मी बऱ्याच वेळेला सजेस्ट करतो की तुमचं डे टेम्परेचर आणि नाईट टेम्परेचर हे जर तुम्हाला कुठंतरी कमी करता आलं तर बराचसा सक्सेस रेट वाढतो. याच्यामध्ये प्रूनिंग खूप महत्वाचं आहे. ऑन फील्ड ट्रेनिंग असतं तर खूप चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकलो असतो की प्रूनिंग काय आहे. बघा, ज्या वेळेला 25 ते 30 दिवसाचं ट्रान्सप्लांटिंग नंतर पीक होईल किंवा क्रॉप होईल, प्लांट्स होईल, त्यावेळेला त्याला एक किंग फ्लावर येतो, त्याच्यानंतर किंग फ्रूट येतं, म्हणजे फळ तयार होतं, आणि ते फळ वाय मध्ये, स्पेशली वाय मधलं फळ हे काढायचं असतं. हे फळ काढल्यानंतर त्या प्लांटच्या ताकदीनुसार 2, 3, 4 स्टेम होत असतात. युरोपियन कंट्रीजमध्ये 2 स्टेमवर किंवा इस्रायलमध्ये 2 स्टेमवर काम केलं जातं. आपल्या क्लायमॅटिकल कंडिशन्स मध्ये लाईट जास्त असल्यामुळं वी आर इन ऍडव्हान्टेज, म्हणजे आपण ऍडव्हान्टेज मध्ये जास्त आहे, कारण आपल्याकडं आपण पर प्लांट अगदी 3 ते 4 पर्यंत हे वाढवू शकतो. आणि प्रूनिंग करताना पहिल्या 2 सेटची फळं काढून टाकावीत, 2 फांदीला आलेले पहिल्या 2 इंटरनोडची. त्याच्यामुळं प्लांट्स मध्ये ताकद जनरेट होते, तो ऍसिम्युलेट करतो, म्हणजे ताकद तयार करतो, आणि नंतर ते डिसिम्युलेशनला, म्हणजे तुमचे एक 4-5 सलग इंटरनोड मिळतात. बऱ्याच वेळेला काय होतं की 1, 2, 3 फळं लागल्यानंतर पिकामध्ये गॅप पडतो. तर हा जो सिंक अँड सोर्सचा प्रॉब्लेम आहे तो ओव्हरऑल कॅप्सिकम मध्ये ऑल वर्ल्ड मध्ये आहे, इंडियामध्येच आहे असं नाही. आणि आपल्याकडच्या हार्श क्लायमेटमुळं, क्लायमॅटिकल चेंजेसमुळं ह्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप वेळेला या गोष्टी बघायला मिळतात की एक 3-4 फ्रूट फळावरती, झाडावरती सेट झाल्यानंतर आपल्याला ड्रॉपिंगचे चान्सेस पाहायला मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला पॉलिनेशनचे विषय येत असतात अनुषंगाने, तर हे पिकाला पॉलिनेशनची तशी गरज नसते, परंतु तुम्ही जर थोडंफार त्याला व्हायब्रेट वगैरे करत असाल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. फ्रूट लोड अँड फ्रूट ग्रोथ मध्ये जर तुम्ही बघितलं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तसं पर्टिक्युलरली सिंक अँड सोर्सचा खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतो. म्हणून डे नाईट टेम्परेचर वरती तुमचा फोकस असायला असावा. पिंचिंग करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की या पिकामध्ये तुम्हाला स्किम मिल्क, म्हणजे 10% स्किम मिल्क, म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असणारं दूध गरम केलं आणि थंड करून जर त्याच्यामध्ये हात बुडवून पिंचिंग किंवा प्रूनिंगचे प्रॅक्टिसेस केले तर बऱ्यापैकी प्रोटीनमुळे व्हायरस कन्व्हर्जनचे चान्सेस खूप कमी होतात. पर्टिक्युलरली डिसऑर्डर्स मध्ये बघितलं तर कलर स्पेक्स येतात किंवा कलर स्पॉट बेल पेपरवर येतात. पर्टिक्युलरली रेड कॅप्सिकमला हे प्रॉब्लेम्स खूप आहेत. तसंच रेड कॅप्सिकम मध्ये क्रॅकिंगचे प्रॉब्लेम्स येतात, ज्या वेळेला डे आणि नाईट टेम्परेचर मध्ये खूप मोठा डिफरन्स असतो आणि टर्गर प्रेशर तयार होतं, म्हणजे पाणी झाडातून घेतलं जातं आणि फळामध्ये ज्या वेळेला डे अँड नाईट टेम्परेचर खूप
मोठा डिफरन्स असतो, पर्टिक्युलरली नाईट लो आणि डे हाय, त्याच्यामध्ये क्रॅकिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि क्रॅकिंग बरोबर ब्लॉसम एंड रॉट सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. ह्या दोन्हीच्या ओव्हरकमसाठी तुम्हाला कॅल्शियमची जी गरज आहे त्या पिकामधली ती तुम्हाला व्यवस्थित ठेवावी लागते. विशेषतः रेड कॅप्सिकम मध्ये क्रॅकिंग का दिसतं, तर त्याची वॉल थिक आहे. म्हणजे तुम्ही जर ती कॅप्सिकमची वॉल बघितली तर त्याचा डायमीटर जास्त भरेल आणि येलोचा कमी भरेल. मग दोन्हीमध्ये तो डिफरन्स असल्यामुळं रेड लवकर क्रॅक होते. बऱ्याच वेळेला फ्लॅट शेप फ्रुट्स म्हणजे वेडेवाकडी फळं, चपटी फळं जे मिळतात त्याच्यामध्ये थंडीमध्ये बऱ्याच वेळेला चपटी फळं मिळतात. वेडीवाकडी फळं मिळण्याचं कारण एकतर हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर हे प्रॉबॅबली दोन गोष्टी असतात. त्याच्यामध्ये पॉलिनेशन व्यवस्थित होत नाही. झाडामध्ये पॉलिनेशन व्यवस्थित झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आतमध्ये जर तुम्ही कट केलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या ते पॉलिनेशनचे सिम्पटम्स दिसतील. पर्टिक्युलरली थ्रिप्स ही अशी कीड आहे, जर ती या क्रॉपवरती जात झाली तरी सुद्धा बरेचशा वेळेला पॉलिनेशन मध्ये ह्या थ्रिप्सच्या अडचणीमुळं बऱ्याच वेळेला चांगलं पॉलिनेशन होत नाही आणि फळं चांगली मिळत नाहीत. काल आपण ह्या गोष्टीवरती बरंच चर्चा केली, ब्लॉसम एंड रॉट वरती. फळाला खालच्या बाजूनी चट्टे पडतात. चट्टे का पडतात, तर बेसिकली ही कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे आणि ही डिसऑर्डर जर तुम्हाला ओव्हरकम करायची असेल तर एकतर खूप हाय ह्युमिड कंडिशन्स नसावी किंवा खूप ड्राय कंडिशन्स नसावी. याच्यामध्ये प्लांट्स व्हेरी हाय ऑपरेशनला गेले आणि जर कॅल्शियम पानामध्ये गेला आणि फळामध्ये मिळालाच नाही तर मग 100% ब्लॉसम एंड रॉटचे चान्सेस असतात. तुम्ही जर न्यूट्रियंट डिमांड बघितली कॅप्सिकमची तर नियर अबाउट नत्र फॉस्फरस हे नत्राच्या 1/3 आणि पोटॅशच्या 1/4 गरजेचा असतो. तुम्ही ओव्हरऑल त्याचं जर स्पेसिफिकेशन्स बघितलं फ्रॉम ट्रान्सप्लांटिंग टू फ्रूट सेटिंग तर 2 EC, फ्रूट सेटिंगला 3.25 2.25 EC आणि हार्वेस्टिंग पर्यंत 2.5 EC पर्यंत मॅक्सिमम तुम्ही जाऊ शकता. पण 2.5 EC हा तुमचा सॉइल आणि फर्टिलायझर प्लस करून आहे. बऱ्याच वेळेला इथं गफलत होती की आपण 2.5 हा आपला फक्त फर्टिलायझरचा पकडतो. 2.5 प्लस तुमचा जर सॉइलचा 1 असेल तर ते मिसमॅच होतं. तुम्हाला 2.5 हा सॉइल आणि न्यूट्रिशन प्लस वॉटर फर्टिगेशनचा आणि तुमच्या सॉइलचा EC एवढा असावा. मी खूप काही स्लाइडवर वेळ घालवणार नाही, परंतु अशा पद्धतीनं तुम्ही 70% मॅच्युअर झालेले फ्रुट्स तुम्ही रायपनिंगसाठी तोडू शकता, हार्वेस्टिंग करू शकता. त्याचं जवळपास एक झाड 5 किलो पर्यंत मॅक्सिमम देऊ शकतं आपल्या कंडिशन्सला. अगदी तुमचं 15 किलो पर स्क्वेअर मीटर तुम्ही हार्वेस्ट करू शकता. हेच अदर कंट्रीमध्ये बघितलं जिथं स्टेबल क्लायमेट आहे, युरोपियन कंट्रीजमध्ये हेच प्रमाण 35 किलो पर स्क्वेअर मीटर पर्यंत हायेस्ट आहे, जे जवळपास आपल्या डबल. परंतु ते एक स्टेबल क्लायमेट असल्यामुळं त्या गोष्टी पॉसिबल आहेत. सर्वसाधारण जर तुम्ही ऍव्हरेज रेट बघितला तर 60 ते 70 रुपये ऍव्हरेज रेट या पिकाला मिळतो आणि जवळपास 10 गुंठ्यामध्ये 7 ते 8 टन म्हणजे 7,000 किलो ते 8,000 किलो हार्वेस्ट तुम्हाला मिळतं. जवळपास एका 10 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 4.5-5 लाख रुपयाचं उत्पादन ग्रॉस प्रॉफिट हे तुम्हाला मिळत असतं. त्याच्यामध्ये खर्च वजा जाता जर तुमच्या ग्रीन हाऊसचं अर्थार्जन बघितलं 10 गुंठ्यामध्ये 2 लाखापर्यंत शेतकरी नेट प्रॉफिट मध्ये येऊ शकतो. याच्यापेक्षाही जास्त काही लोक पैसे कमवतात. याच्यामध्ये सक्सेसफुली करणारे खूप चांगले शेतकरी आहेत, परंतु काही लोकांना ह्याच्यापेक्षा कमी सुद्धा म्हणजे काही काहींचे पैसे सुद्धा फिटलेले नाहीत ग्रीन हाऊसचे, असे सुद्धा होतात. आवाज येतोय का माझा? येतोय आवाज. येतो सर. आता येतोय आवाज येतोय.
स्लाइड दिसत आहेत का? हा त्या दिसते. दिसत नाहीत सर त्या नाही ज्या डिस्कस करतायत ना त्या slide दिसत आहेत. ओके, आता आपण टोमॅटो पिकाकडे वळतोय. ग्रीन हाऊस मध्ये टोमॅटो लागवड तुम्ही खूप उंच वाढलेलं पीक बघितलं असेल, अगदी 30-35 फूट 25 फूट वाढलेलं पीक बघितलं असेल. लोक विशेष करतात की आमच्याकडे टोमॅटो एवढा उंच वाढत नाही, मग यांच्याकडे कसं काय वाढतो? तर बघा, टोमॅटोमध्ये डिटर्मिनट आणि इनडिटर्मिनट असे दोन प्रकार येतात. जनरली ग्रीन हाऊस मध्ये जे ग्रोईंग केलेला टोमॅटो असतो तो त्याच्या जाती हा इनडिटर्मिनेट असतात. त्याचं कारण की एक कॉन्स्टंट सप्लाय आणि एक्सटेंडेड लाईफ सायकल, म्हणजे जास्त काळ चालणारं पीक आणि इव्हन सप्लायसाठी इनडिटर्मिनेट टोमॅटोकडं बऱ्यापैकी म्हणजे ग्रीन हाऊस ग्रोअर्स वळलेले असतात. ही सगळी टेक्नॉलॉजी बाहेरचं ब्रीडिंग बाहेरचं असल्यामुळं येताना सीड त्याच दृष्टिकोनातून येतं. हे खूप हाय ग्रोईंग क्रॉप आहे, हाय व्हॅल्यू क्रॉप पण आहे, पण लोकल मार्केटला विकलं तर याची व्हॅल्यू डिटरमाइन होत नाही. तुम्ही आता प्रेझेंट स्लाइड मध्ये बघत असाल की टोमॅटो आपण इथं तुम्हाला दाखवलेलं हे ग्राफ्टिंगचे प्लांट्स आहेत. जनरली अशा पद्धतीची मोठी रोपं युरोपियन कंट्रीजमध्ये तयार केली जातात. स्पेशली नेदरलँडमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्याच्यामध्ये अशी मोठी रोपं तयार करतात, कारण तिथं सीड कॉस्ट आणि ग्राफ्टिंग हे खूप कॉस्टली आहे. एका झाडापासून 2 रोपं असं त्यांचं गणित असतं आणि 1 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग स्टार्ट होतं आणि 11 महिने टोमॅटो तोडतात. म्हणून आज ते 10 गुंठ्यामध्ये 70 ते 100 टन टोमॅटो तोडतात आणि हेच प्रमाण आपल्याकडं 15 ते 20 टनाच्या पर्यंत मॅक्झिमम आहे. मग आपण त्याचं थोडेसे क्लायमॅटिकल पॅरामीटर्स बघूया. या पिकाच्या सीड जर्मिनेशनसाठी मिनिमम 11 ते मॅक्स 34 डिग्री आणि ऑप्टिमल 16 ते 29. व्हेजिटेटिव्ह स्टेजसाठी 18 ते 32 आणि ऑप्टिमल 21 ते 24 ऍव्हरेज. फ्रूट सेटिंगला डे नाईट मध्ये जर तुम्ही बघितलं तर मिनिमम 10 मॅक्झिमम 20 नाईटला, डेला मॅक्स 18 मिनिमम 18 आणि मॅक्स 30. बऱ्याच वेळेला तुम्ही ज्या वेळेला 22-23 डिग्री टेम्परेचरला काम करत असता त्यावेळेला सक्सेस रेट टोमॅटोमध्ये खूप चांगला असतो. पर्टिक्युलरली टोमॅटो हा थंड हवामानाचं पीक आहे हे लक्षात ठेवा. अगदी ते ओपन कल्टिवेशनला सुद्धा आणि विशेषतः ग्रीन हाऊसला, आपल्याकडं पॉली हाऊसला ज्या वेळेला हे पीक लावलं जातं त्यावेळेला थंडीमध्ये याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. विशेषतः उन्हाळ्यामध्ये कुणालाही न आवडणारं पीक हे त्या ग्रीन हाऊसमध्ये असतं, कारण वाढ खूप होते आणि खूप पातळ आणि छोटी फळं मिळतात. याच्यामध्ये पर्टिक्युलरली क्लायमेटच खूप महत्वाचं आहे टोमॅटोला. टोमॅटोचं जर ग्रोथ स्टेजेस आणि त्याचं जर ड्युरेशन प्लांटिंग बघितलं तर सर्वसाधारण 25 दिवसाची रोप आपण सजेस्ट करतो लागवडीसाठी. त्यानंतर शाकीय वाढीचा काळ जो असतो तो सर्वसाधारण 14 दिवसाचा, फर्स्ट फ्लावरिंग 15 दिवस आणि फ्रूट सेट 10 दिवस. जवळपास 40 दिवस हे फ्रूट तयार व्हायला लागतात ट्रान्सप्लांटिंग पासून, आणि त्यानंतर 15 दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला पहिलं हार्वेस्टिंग स्टार्ट होतं. तर पहिलं हार्वेस्टिंग ट्रान्सप्लांटिंग नंतर 55 ते 60 दिवसात स्टार्ट होण्यानंतर तुम्ही पुढं ते 5 महिन्यापर्यंत पीक पुढं चालवू शकता. म्हणजे जवळपास 150 दिवस या पिकावरती तुम्ही काम करू शकता. याच्यामध्ये जगभरामध्ये जे ब्रीडिंग झालेलं आहे तर 3 पानं आणि 1 फुलांचा बंच किंवा फळांचा बंच ही त्याची ब्रीडिंग स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला एका सर्टन वीकमध्ये, म्हणजे पर्टिक्युलर वीकमध्ये तुम्हाला सर्टन हार्वेस्ट मिळेल, जे की तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलनी तेवढंच मिळत जाईल. याच्यामध्ये ज्यांना बास्केट डिझाईन करायचे त्यांच्यासाठी इनडिटर्मिनेट टोमॅटो हा खूप चांगला ऑप्शन आहे. या टोमॅटोच्या ग्रोईंग कंडिशन्स जर आपण बघितल्या तर टेम्परेचरचे पॅरामीटर्स आहेत की 30 एक्सिड नको आणि मे बी 18च्या आतमध्ये किंवा 15च्या आतमध्ये स्पेशली नको.
रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती 60 ते 65 ही दोन्ही पिकामध्ये, पण टोमॅटोमध्ये स्पेशली लीफ प्रूनिंग हे प्रॅक्टिस करावं लागतं, कारण तिथं पानं जास्त झाल्यामुळे आर्द्रता खूप वाढते आणि ग्रीन हाऊसमध्ये खूप आर्द्रता वाढली तर डिसीजचे चान्सेस वाढतात. इरिगेशन्समध्ये सेम वॉटर रिक्वायरमेंट आहे, जशी कॅप्सिकमची होती की 4 ते 5 लिटर पर स्क्वेअर मीटर तुम्ही पाणी देऊ शकता. पीएच जर तुम्ही बघितला तर सर्वसाधारण ऍसिडिक पीएच हा खूप प्रेफरेबल आहे या क्रॉपसाठी. प्लांट डेन्सिटी जी आहे ती प्रति चौरस मीटर 2 ते 2.5 रोपं, म्हणजे 10 गुंठ्याच्या क्रॉपला तुम्ही सर्वसाधारण 2,500 रोपं मॅक्स सजेस्ट करू शकता आणि 1 एकरासाठी तुम्ही 10,000 रोपांपर्यंत जाऊ शकता. बेड डायमेन्शन सेम आहेत, परंतु याच्यामध्ये प्लांट टू प्लांट डिस्टन्स हे व्हॅरी आहे. म्हणजे तुम्ही 2 फुटापर्यंत जर प्लांटिंग डिस्टन्सला गेला तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. सीझन राऊंड द इयर आहे, परंतु उन्हाळा हा या पिकासाठी खूप क्रिटिकल आहे. मॅच्युरिटी जी आहे ती इथं 60 to 65 लिहिलंय, परंतु डिपेंड अपॉन तुमचा सीझन. सर्वसाधारण 55 दिवसापासून आपल्याला फ्रूट मिळायला, हार्वेस्टिंगला मिळायला चालू होतात. टोटल क्रॉप ड्युरेशन आहे 210 दिवसाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 150 दिवस तुम्हाला हार्वेस्ट कंटिन्युअस मिळत राहील. त्याच्यामध्ये डिसीज जर तुम्ही बघितले तर अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट, म्हणजे मोस्टली ओपनच्या टोमॅटोला जे काही डिसीज येतात तेच येतात. पर्टिक्युलरली पावडरी मिल्ड्यूचा पण प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो. पेस्टमध्ये बोरर, विशेषतः नागाळी, थ्रिप्स, माइटचे प्रॉब्लेम याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. पण ऍज कम्पेअर टू कॅप्सिकम ह्याच्यामध्ये डिसीज आणि पेस्ट प्रेशरचा लोड खूप कमी असतो आणि खूप कमी स्प्रेइंग आपल्याला करावं लागतं. ज्या शेतकऱ्यांना वाटेल की ह्याच्यामध्ये मी रेसिड्यू फ्रीचं चॅलेंज घेऊन करू शकतो, तर डेफिनेटली हे क्रॉप खूप चांगला आहे. आता कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये बघितलं तर टोमॅटोमध्ये खूप सारे प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यामध्ये सकरिंग, क्रॉप सपोर्ट, ट्रेनिंग, डिलिफिंग, फ्रूट प्रूनिंग, ट्रस हुक, एक एक बघू आपण. सकरिंग म्हणजे तुमचा पान आणि तुमच्या मेन स्टेम मध्ये जे एक्स्ट्राची शूट निघते त्याला तुम्हाला दरवेळेला काढून टाकावं लागतं. लेबरस क्रॉप आहे तसं बघायला गेलं तर. त्यानंतर क्रॉप सपोर्टसाठी तुम्हाला नायलॉन वायर ची गरज असते. ऍटलिस्ट 3 मीटर, म्हणजे जवळपास अगदी तुम्ही म्हणू शकता की तुमचं क्रॉप जोपर्यंत तुम्हाला स्टँड करायचे तसं तुम्ही 25-30 फुटापर्यंत जर क्रॉप नेणार असेल तर तेवढी वायर तुम्ही, आणि त्याला एक हुक मिळतं, त्याच्यामुळे तुम्ही ते क्रॉप व्यवस्थितरित्या बांधू शकता. ट्रेनिंग प्रूनिंग मध्ये तुम्हाला सिंगल स्टेम प्लांटेशन, मेन स्टेम प्लांटेशन असतं. मोस्टली आपण साइड शूट ग्रो होऊन देत नाही, एकच स्टेम आपण ग्रो करतो. त्यामुळं बॉटमला एक क्लिप लावणं आणि त्या प्लांट्सला टर्निंग करत राहणं, म्हणजे गुंडाळत राहणं, हे खूप महत्वाचं आहे. डिलिफिंग पर्टिक्युलरली मॅक्स आपण 20 पानं एका वाईनला, म्हणजे त्या वेलवर्गीय टोमॅटोला आपण 20 पानं ठेवू शकतो आणि राहिलेली पानं आपण दरवेळेला, जर एका आठवड्यामध्ये कॅल्क्युलेटेड बघा 2 पानं हा चा रेशो असतो, 2 ते 3 पानं, मग तुम्ही दर आठवड्याला खालची 2 पानं कमी करत राहिला तर वरती तुमची 2 पानं वाढत असतात. तर तुम्हाला ऑन एन ऍव्हरेज 20 पानं तुम्हाला ठेवावी लागतात, डिपेंड अपॉन सीझन. उन्हाळ्यामध्ये तुम्ही पानांची संख्या थोडीफार जास्त ठेवू शकता, कारण तिथं लाईट जास्त असतो. फ्रूट प्रूनिंग मोस्टली हे जे टोमॅटो ग्रो होत असतात ते क्लस्टर मध्ये होत असतात, म्हणजे बंचेस मध्ये होत असतात. आणि एका वेळेला एका बंचवरती सर्वसाधारण जर 5-6 फळं असतील तर तुमच्या टोमॅटोच्या साईज नुसार त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं ट्रस प्रूनिंग करू शकता. म्हणजे एक 4 टोमॅटो चांगले ठेवून पुढचे टोमॅटो तुम्ही कट करून काढू शकता. तर याला ट्रस प्रूनिंग म्हटलं जातं.
फ्रूट प्रूनिंग केलेलं आहे बघा, ट्रस प्रूनिंग किंवा फ्रूट प्रूनिंग. आता या ठिकाणचा टोमॅटो आहे तो बीफ टोमॅटो आहे, मोठा टोमॅटो आहे. तर या ठिकाणी 3च फळं ठेवलेत, हुक लावलेले आणि पुढची फांदी कट केलेली. बघा अशा पद्धतीनं ट्रस प्रूनिंग आणि त्याला ट्रस हुक लावतात. ही नॉर्मली प्रॅक्टिस आपल्याकडे कोण करत नाही. आपल्याकडे जेवढी येतील तेवढी आपलीच फळं असतात असं आपण समजतो. त्यानंतर टॉपिंग, ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की माझं क्रॉप संपत आलेलं आहे, तर तुम्ही जर वरती त्याला टॉपिंग केलं, पिंच केलं, तर तुमचा आहे असा रायपनिंगचा फेज मिळून जातो. याच्यामध्ये पॉलिनेशन हा खूप मोठा क्रिटिकली विषय आहे की आपल्याकडं पॉलिनेशन जरी सेल्फ पॉलिनेटेड व्हरायटी असतील तरी आपल्याला त्याला नेहमीच व्हायब्रेशन द्यावं लागतं. आठवड्यातून 3 दिवस एक फेवरेबल कंडिशनला, म्हणजे सकाळी तुम्ही सूर्य उगवल्यानंतर 2 तासांनी, जिथं आयडियली क्लायमेट 25-26 असेल, 22 ते 25च्या दरम्यान असेल आणि ह्युमिडिटी ऑलवेज 50 to 70च्या दरम्यान असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही आठवड्यातून 3 दिवस हे पॉलिनेशन करू शकता. फरक पडतो. प्लांट बॅलन्स मी सांगत नाही. अशा पद्धतीनं ग्रेडिंग आणि पॅकेजिंग इतर कंट्रीज मध्ये केलं जातं की त्याचे साईज अँड शेप नुसार वेगवेगळे फ्रूट ग्रेड केले जातात आणि त्याला पॅकिंग करून विकलं जातं. आता आपण वळतोय की कुकुंबर या पिकाकडं. मेजर पीक आहे ग्रीन हाऊस ग्रोईंग मधलं. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर स्नॅकी कुकुंबर, ग्रीन आणि व्हाईट कुकुंबर आपण प्रेफरन्स देतो. हे क्रॉप रोटेशनला खूप चांगलं पीक आहे, फक्त निमॅटोडला अट्रॅक्शन खूप आहे या पिकाचं. त्यानंतर या जर पिकामध्ये बघितलं तर प्रीमियम हिरवी काकडी जर तुम्ही केली तर तुम्ही मुंबई किंवा पुणे मार्केटला टॅकल करू शकता. एक व्हाईट कुकुंबर पण येते की जी तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सेल करू शकता. याचं प्रोडक्शन खूप ह्यूज आहे. जवळपास नेट हाऊसला हायेस्ट प्रोडक्शन जे आहे ते 40 गुंठ्यामध्ये 70 टनापर्यंत काकडी तोडलेली आहे. ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 40 गुंठ्यामध्ये 40 टन काकडी तोडण्यापर्यंत तुम्हाला मिळतो. फक्त याचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली दराचे विषय खूप क्रिटिकल आहेत, परंतु नॉर्थमध्ये याच्यासाठी खूप चांगला सेगमेंट आहे, विशेषतः हिरव्या काकडीसाठी. याच्या टेम्परेचर रेंजेस जर तुम्ही बघितल्या तर जसं की कॅप्सिकमला थोडस हाय, म्हणजे 35 डिग्री पर्यंत अफोर्डेबल आहे ऍज कम्पेअर टू टोमॅटो, तसंच या पिकाला सुद्धा तुम्ही 35 डिग्री टेम्परेचर पर्यंत ग्रो करू शकता. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर तुम्ही बघितली तर ऑलवेज 60-70 तुम्हाला गरजेची असते. वॉटर रिक्वायरमेंट याच्यामध्ये थोडी कमी जरी असेल परंतु फ्रिक्वेंटली आहे. पीएच सेम आहेत. प्लांट डेन्सिटी तुमचे 2.5 प्लांट पर स्क्वेअर मीटर तुम्ही ग्रो करू शकता. बेडच्या डायमेन्शन्स मध्ये सेम टोमॅटो सारखं तुम्हाला 2 फुटावरती एक क्रॉप आणि 4 फुटापर्यंत, अगदी 4.5 फुटापर्यंत 2 बेड मधलं अंतर तुम्ही ठेवू शकता. डबल लाईन किंवा झिगझॅग किंवा समोरासमोर प्लांटेशन तुम्ही करू शकता. सीझन जो आहे तो ऑल इयर अराउंड तुम्ही ग्रोईंग करू शकता. एका वर्षामध्ये या पिकामध्ये तुम्ही 3-3 सायकल किंवा 4-4 सायकल घेऊ शकता. याच्यामध्ये बी लागवडीपासून तुम्हाला 45 दिवसापर्यंत फर्स्ट हार्वेस्ट मिळून जातं आणि तुम्ही ते हार्वेस्ट अगदी पुढच्या सर्वसाधारण 65 ते 70 दिवस पुढे काकडी तुम्ही तोडू शकता. याच्यामध्ये पण काही कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, ट्रेनिंग, प्रूनिंग, फ्रूट प्रूनिंग, पॉलिनेशन, मल्चिंग आणि हार्वेस्टिंग. याच्यामध्ये बरेच वेळेला शेतकरी काय करतात की बॉटम पासून काकडी पकडतात, परंतु तुम्ही पहिले 60 ते 80 सेंटीमीटर पर्यंत जर फ्लावर रिमूव्ह केले, स्पेशली बऱ्याच वेळेला जरी पार्थेनोकार्पिक काकडी असेल, पार्थेनोकार्पिक म्हणजे फ्रूट विदाउट, म्हणजे ऑलरेडी सगळे फिमेल फ्लावर्स असतात, मग याच्यामध्ये तुम्हाला इनिशियलला काही
मेल फ्लावरचे प्रॉब्लेम्स बऱ्याच व्हरायटीमध्ये असतात आणि जर तुम्ही सुरुवातीचे 60 सेंटीमीटर पर्यंत जर फुलं काढली तर तुम्हाला झाडामध्ये ताकद जनरेट करता येते आणि त्यानंतर फ्लशेस मध्ये अगदी कंटिन्युअस हार्वेस्ट पकडता येतं. याच्यामध्ये तुम्हाला 2 पद्धतीनं काकडीचं ग्रोईंग करता येतं. एक सिंगल वायर म्हणजे हाय वायर ग्रोईंग सिस्टीम आहे आणि दुसरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्ही मंडप सिस्टीम करू शकता. तुम्ही जे नेट आपण वापरतो, माशांची जाळी म्हणतो आपण, त्या जाळीवरती जरी तुम्ही वेल चढवले तरी अशा पद्धतीनं काकडी ग्रो करता येते. परंतु जगभरामध्ये हाय वायरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न आहे. याची जर रूट सिस्टीम बघितली तर ही खूपच टॅप रूटेड आहे, खूप 1 मीटर पर्यंत डीप जाणारी. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की निमॅटोड, परत एकदा सांगतो की निमॅटोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतो. मग सॉइल मध्ये खूप मेजर प्रॉब्लेम्स या पिकामध्ये आहेत. टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीची रिक्वायरमेंट बघितली आहे आपण. काही डिफिशियन्सीज पर्टिक्युलरली काकडी पिकामध्ये खूप लवकर जाणवतात. मग त्याच्यामध्ये साल्टी एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं जर मीडिया खूप साल्टी असेल, त्याच्यामध्ये क्लोराईडची टॉक्झिसिटी असेल तर ते कसे सिम्प्टम्स दाखवतील, नायट्रोजनचे सिम्प्टम्स कसे असतील, फॉस्फरस डेफिशियन्सी कशी असेल, नायट्रोजन एक्सेस झाल्यानंतर पानं लूज पडतात ती कशी असेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही पिक्चर मध्ये, म्हणजे मी तुम्हाला पिक्चर दाखवतो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मॉटलिंग पानांचं, जे शेंड्याची पानं आहेत ती इनवर्ड कर्लिंग होतात, म्हणजे आतल्या साईडून गुंडाळली जातात वरच्या शेंड्यामध्ये. तर ही पर्टिक्युलरली कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे. ज्या वेळेला ईसी खूप हाय होतो आणि हे साल्ट सेन्सिटिव्ह पीक आहे, ज्या वेळेला क्षार खूप वाढतात त्यावेळेला याच्यामध्ये वरची पानं मॉटल होतात आणि त्याचे खूप बॅड इफेक्ट हे त्या पिकावर येत असतात. बोरॉन डेफिशियन्सी मध्ये पर्टिक्युलरली बोरॉनची गरज जास्त असते, कारण नंबर ऑफ फ्रुट्स संख्या जास्त असते. बोरॉन मुळे कळ्या जळणं या सगळ्या गोष्टी होत असतात. बोरॉन मुळे वेडी वाकडी फळं येणं या सुद्धा गोष्टी आहेत. मग हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला काकडीवर दाखवण्याचं कारण की काकडी पिकामध्ये पर्टिक्युलरली डिफिशियन्सी न्यूट्रिएंटची खूप लवकर दिसते आणि रिकव्हरी सुद्धा खूप लवकर होते. हार्वेस्टिंगचं म्हणाल तर मी मगाशी सांगितलं की एकरी तुम्ही अगदी 40 ते 50 टनापर्यंत उत्पादन काढू शकता. परंतु काकडीला शेल्फ लाईफ खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू अदर, कारण ग्रीन हाऊस किंवा शेडनेट मध्ये ग्रो करणाऱ्या काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं, विशेषतः ही कडू लागत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला हार्वेस्ट करेल त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे प्लास्टिक बॅग मध्ये लोक आजकाल प्रेफर करतात 20 किलो काकडी, तसंच बॉक्सेस आणि क्रेटचा पण वापर बरेचसे शेतकरी करत असतात. अशा पद्धतीनं सुद्धा बाहेरच्या देशामध्ये काही पॅकिंग केलं जातं. जे लॉंग कुकुंबर आहेत ते विशेषतः अशा पद्धतीनं ग्रो करून ते पॅकिंग केले जातात आणि दिले जातात. आता आपण वळतोय ब्रोकोली. ब्रोकोली सर्वसाधारण जगभरामध्ये ब्रोकोलीसाठी खूप मोठी डिमांड आहे, कारण अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असल्यामुळे ब्रोकोलीवरती खूप मोठा फोकस आहे. परंतु ऍज अ क्लायमॅटिक कंडिशन्स हे क्रॉप थंड हवामानाचं पीक असल्यामुळं तुम्हाला ग्रो करताना खूप त्याचे गोष्टीवर ओव्हरलुक करावं लागतं. मी थोडंसं फास्ट घेतोय कारण मला वाटतंय आपल्याकडं जेवढा वेळ राहिला त्याच्यात मला फ्लोरिकल्चरला तुम्हाला ओव्हरलुक करून द्यायचंय. याच्यामध्ये ब्रोकोली इज द पर्टिक्युलर, तुम्ही क्लायमॅटिक कंडिशन्स बघितल्या तर डे टेम्परेचर मॅक्स 25-26 आणि नाईट 15 ते 16 ह्या कंडिशन्स फक्त थंडीमध्ये ऑलवेज असतात तुमच्याकडे आणि तुम्ही त्याच पिरियड मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकता. पर्टिक्युलरली हेड फॉर्मेशन मध्ये बोल्टिंग म्हणजे ज्या पद्धतीची क्वालिटी मेंटेन करायला असावी त्या पद्धतीमध्ये जर क्लायमेट आपल्याला असायला हवं तर ते नियर अबाउट
थंडीमध्येच फक्त या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तुम्ही खूप चांगलं पॅकेजिंग करू शकता. तसंच लेट्यूस आहे. लेट्यूस मध्ये विशेषतः आईसबर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. लीफ लेट्यूस मध्ये खूप मोठा स्कोप आहे करण्याचा, परंतु आपल्याकडं खूप कमी पद्धतीत लेट्यूस हे सॅलड खूप कमी खातात, त्यामुळे ऑलरेडी सॅलड मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे. त्यामुळे लेट्यूस मध्ये खूप लोक पर्टिक्युलरली आता अर्बन पॉप्युलेशन मध्ये काम करतायत. चेरी टोमॅटो आपण बघितलं, हे पासली आहे, झुकिनी आहे, चायनीज कॅबेज आहे. आता इथपर्यंत आपण जे बघितलं ते व्हेजिटेबल कल्टिव्हेशन होतं. मी आता आपण जे परत प्रेझेंटेशन बघणार आहोत, माझा आवाज येतोय ना? मी थोडं फास्ट घेतोय. येतोय. माझ्याकडे टाइम कन्स्ट्रेंट आहे. आता फ्लावर्स मध्ये जर बघितलं, हे प्रेझेंटेशन सर्वांना दिसत असेल. स्लाइड दिसते का? दिसतात. हॅलो, ओके. फ्लावर्स मध्ये जर पर्टिक्युलर बघितलं तर जर्बेरा, कार्नेशन, अँथोरियम आणि रोज. आता ऑर्किड खूप फेमस आहे. अँथोरियम बऱ्यापैकी मार्केटमधून आउटडेट व्हायला लागला आहे, आणि जर्बेरा, कार्नेशन, शेवंती, डच रोजेस आणि ऑर्किड्स याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. शेतकरी जवळपास जर्बेरासाठी खूप प्रेफरेबल असतात. जर्बेरावरती खूप मोठा प्रेफरन्स असतो, कारण इझी क्रॉप आहे, खूप चांगलं यील्ड मिळतं, आणि ऑलवेज मार्केटमध्ये खूप मोठं कन्झम्पशन आहे. जर्बेराची खूप मोठी डिमांड आहे. विशेषतः कोविडमध्ये खूप लोकांनी याचे चॅलेंजेस फेस केले. क्लायमॅटिकल कंडिशन्स मध्ये बघा तुम्ही की जर्बेराचे क्लायमॅटिकल कंडिशन्स किंवा कोणत्याही फ्लोरिकल्चरचे क्लायमॅटिकल कंडिशन्स आहेत, ते तुमचं ऑलवेज टेम्परेचर हे 30 मिनिमम मॅक्स 30 राहायला पाहिजे, आणि मिनिमम तुम्ही 14-12 पर्यंत तुम्ही मिनिमम टेम्परेचर पर्यंत येऊ शकता. परंतु ही सर्व पिकं आहेत ते प्रेफर करतात की थंड हवामान असावं. आर्द्रता ही 50 ते 70च्या दरम्यान. बऱ्याचशा पिकामध्ये आर्द्रता कमी राहते, कारण हे खूप छोटं पीक आहे ग्रोईंगला. एवढा मोठा ग्रीन हाऊसचा व्हॉल्यूम असतो, आणि त्याच्यामध्ये छोट्या पिकामध्ये तेवढी आर्द्रता क्रिएट करता येत नाही. त्यामुळं बऱ्याच कंपन्या, म्हणजे याच्यामध्ये ज्या पायोनियर कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कुमार फ्लोरिस्ट असतील, रायझन शाईन असेल, फ्लोरन्स फ्लोरा असेल, या कंपन्या ऑलवेज सजेस्ट करतात की हाय प्रेशर फॉगिंग सिस्टीम, अँड सेकंड तुम्ही फ्लड इरिगेशन करणं उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलर, किंवा कडा मारत राहिला तर उत्पन्नामध्ये वाढ होते. कारण बेसिकली स्ट्रगल कुठं आहे, सक्सेस रेट इथंच आहे की तुमचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी जर तुम्ही रिलेटिव्हली त्या पिकाच्या नुसार ठेवत गेला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी खूप इझी होतात. म्हणून पर्टिक्युलरली या दोन गोष्टीवर तुम्ही कोणीही शेतकऱ्यांना सांगताना फोकस करा की ऑलवेज तुझं क्लायमेट हे या रेंजमध्ये असावं, तर तुझा सक्सेस रेट या पिकामध्ये वाढू शकतो. आता तुम्ही जर बघितलं तर जर्बेरासाठी सर्वसाधारण बेड डायमेन्शन्स ते पर्टिक्युलर कंपनीच्या याच्यानुसार बनवलेले असतात. परंतु आपण रोपांच्या संख्येकडे बघूया. तुम्ही जर सर्वसाधारण बघितलं तर जर्बेराची रोपांची संख्या जी असते ती 6 रोप प्रति चौरस मीटर, 10 गुंठ्यामध्ये 6000 रोप. एका रोपाची किंमत आहे 35 रुपये ऍव्हरेज. सर्वसाधारण तुमच्याकडे 2-2.25 लाख रुपये रोपाचे लागतात. जवळपास जर्बेरा प्लांटेशन केल्यानंतर जर्बेरा
ओके, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे तेवढं पीपीटी मध्ये मटेरियल नाहीये. जरबेरा प्लांटेशन केल्यानंतर तुमच्याकडं 3.5 महिन्यानंतर फर्स्ट फ्लावर तुम्हाला चालू होतं आणि त्यानंतर हे कंटिन्युअस तुम्ही पीक 2 वर्षापर्यंत चालवू शकता. याच्यामध्ये खूप चांगला सीझन जो असतो तुम्हाला तो असतो लग्न सराई, दिवाळी, दसरा. याच्यामध्ये फुलांची मागणी खूप मोठी असते, विशेषतः दिवाळी नंतर ते अगदी मे एंड पर्यंत. आणि याच्यामधला भाकड काळ जो असतो तो पर्टिक्युलरली जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये फुलांची गरज मार्केटमध्ये खूप कमी असते, विशेषतः श्रावण वगैरे याच्यामध्ये खूप कमी असते आणि शेतकऱ्यांना यामध्ये दर खूप कमी मिळतात. त्यामुळं त्यानुसार फ्लश मॅनेजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः जरबेरामध्ये एक रोपापासून जवळपास तुम्हाला 35 ते 40 फुलं प्रतिवर्ष मिळत असतात. ऍव्हरेज दर जर बघितला तर 2.5 रुपये ते 3 रुपये प्रति फुल असा दर आहे. सर्वसाधारण चांगल्यात चांगला दर आता लेटेस्ट मध्ये होता तो 10 ते 12 रुपये सुद्धा मार्केटला जरबेराचा दर जातो, पण ऍव्हरेज 3 रुपयापर्यंत जरबेराचा दर आहे. कार्नेशन शेवंती आल्यापासून खूप कमी लागवडीचं क्षेत्र झालेलं आहे, परंतु कार्नेशन हे ड्राय क्लायमेटचं पीक नाही. विशेषतः ज्या ठिकाणी टेम्परेचर खूप हॉट असतं त्या ठिकाणी हे तुम्ही सजेस्ट करू नका. विशेषतः कोल्हापूर भागामध्ये कार्नेशन आपण बेस्ट वे करू शकतो, कारण खूप चांगलं क्लायमेट त्या भागामध्ये आहे. लागवडीचं रोपांची संख्या बघितली तर 20 रोप प्रति चौरस मीटर, 10 गुंठ्यामध्ये 18 ते 20 हजार रोप तुमची बसतात. एक रोपाची किंमत 13 ते 15 रुपयापर्यंत आहे. सर्वसाधारण जेवढे जरबेराला तेवढेच कार्नेशनला सुद्धा इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे रोपांची. याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षीचं उत्पादन जर बघितलं तर सर्वसाधारण कार्नेशन पिकापासून 2 फ्लश किंवा 3 फ्लश पर्यंत अगदी तुम्ही स्टेम घेऊ शकता. म्हणजे सर्वसाधारण तुम्ही जर पिंचिंग नंतरचे कटिंग्स बघितले तर सर्वसाधारण 80,000चा फ्लश 10 गुंठ्यामधून किंवा त्याच्याही पेक्षा जास्त फुलं शेतकरी काढत असतात आणि सर्वसाधारण ऍव्हरेज 3 ते 3.5 रुपये दर तुम्हाला मिळत असतो. 2 वर्षाच्या पिकाचं जर ऑन एन ऍव्हरेज बघितलं तुम्ही तर सर्वसाधारण 2-2.5 वर्ष चालणाऱ्या पिकामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्पादन मिळू शकतं, परंतु याला सुद्धा मार्केटचे स्टँडर्ड रेट आणि ते क्वालिटी याच्यानुसारच ते ठरलेले असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे मिळवू शकता. आता डच गुलाबाचं जर गणित तुम्ही बघितलं तर प्रति चौरस रोपांची संख्या 6 ते 9 आहे. सर्वसाधारण तुम्हाला 10 गुंठ्यामध्ये 8,000 रोपांची संख्या तुम्ही बसवू शकता. याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये त्या झाडाला डेव्हलप करणं म्हणजे बेंडिंग असेल, पिंचिंग असेल, टॉपिंग असेल, पर्टिक्युलरली याच्यावर जर फोकस केला तर डच गुलाबाचा चांगला सीझन तुम्हाला सर्वांना माहित असेल की लग्न सराई असेल किंवा व्हॅलेंटाईनचा पिरियड असतो, त्यामध्ये एक्सपोर्टला सुद्धा खूप मोठी डिमांड आहे. विशेषतः तळेगावचा फ्लोरिकल्चर पार्क हा डच गुलाबच्या ग्रोईंगसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेमस आहे. आपल्या कोल्हापूर भागामध्ये सारे पाटील यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुलाबाचं क्षेत्र आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅकहाऊस ऑपरेशन करून ते एक्सपोर्ट करत असतात. याच्यामध्ये उत्पन्नाची बाजू बघितली तर 10 गुंठ्यामध्ये सर्वसाधारण दर महिन्याला तुम्हाला 12 ते 15,000 फुलं 10 गुंठ्यामधून चांगल्या उत्पन्नामध्ये मिळू शकतात आणि ऑन एन ऍव्हरेज तुम्हाला 3 रुपये हा सरासरी दर राहतो आणि इतर पिकासारखंच तुम्हाला याच्यामधून खूप चांगलं महिनाकाठी 15-20-25 हजार रुपये अर्थार्जन उत्पादन राहू शकतं. परंतु कार्नेशन आणि डच गुलाब ऍज कम्पेअर्ड टू जरबेरा याच्यामध्ये लेबरच काम खूप असल्यामुळं शक्यतो शेतकरी वर्ग हा जरबेराला प्रेफरन्स खूप चांगल्या पद्धतीनं देत असतो. तर मला वाटतंय मागच्या 1.25 तासापासून आपण
या गोष्टीवरती चर्चा करतोय. मला वाटतं हे सगळं शिकवण्यापेक्षा तुमचे प्रश्न या संदर्भामध्ये काय असतील तर ते जर आपण कव्हर करू शकलो तर बरं राहील, कारण हा खूप वास्ट टॉपिक आहे आणि ज्या स्पीडनी मी चाललोय त्या स्पीडनी आय थिंक ऐकण्यापर्यंत ठीक आहे, पण ते बघून तुम्हाला परत ते सगळ्या गोष्टी आत्मसात होणं खूप डिफिकल्ट आहे. ऑलवेज हा टास्क खूप डिफिकल्ट आहे की एवढे सगळे क्रॉप आणि 1.5 तासामध्ये कव्हर करणं, फ्लोरिकल्चर, व्हेजिटेबल्स. परंतु जर तुमचे जवळपास आय थिंक 37 लोक या ठिकाणी आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये काय टेक्निकल अडचणी असतील, तुमच्या भागामध्ये काय ग्रोअर्स असतील, हे काय प्रश्न या ठिकाणी तुम्ही उपस्थित करू शकला आणि आपण एक चर्चा करू शकलो एक 15 मिनिटाची, तर मला वाटतंय खूप चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आपल्याकडे लेक्चर संपायला 15 मिनिटाचा अवधी आहे, तर मला वाटतं तुमचे काय प्रश्न असतील तर विचारू शकता. हो सर. बोला. हा बोला सर, लाल कोळी कसं कंट्रोल करायचं? ओके, बरोबर आहे. बघा, लाल कोळी ही कीड पर्टिक्युलरली ड्राय क्लायमेटची कीड आहे. विशेषतः ज्या वेळेला आर्द्रता खूप कमी असते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होणारी ही कीड आहे. पर्टिक्युलरली गुलाब किंवा फ्लोरिकल्चर मध्ये ही कीड असेल, विशेषतः गुलाबामध्ये, तर सल्फर सारखं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. इतर पिकामध्ये असेल तर त्याच्यामध्ये निंबोळी अर्क तुम्ही वापरू शकता. काकडी पिकामध्ये सल्फर वापरू नये, वेलवर्गीय पिकाला सल्फर चालत नाही. जरबेरावरती पण त्याचे विशेषतः खूप चांगले इफेक्ट मिळत नाहीत. एखादा स्प्रे ठीक आहे. याच्यासाठी निंबोळी हे खूप चांगलं सोल्युशन आहे. थंड पाणी तुम्ही फवारू शकता. विशेषतः ही कीड पानाच्या पाठीमागे लपत असल्यामुळं तुम्ही जर झाडाला चांगली आंघोळ घातली तर ही कीड बऱ्यापैकी वॉशआउट होऊन जाते. परंतु आर्द्रता वाढवणं, क्लायमेटवर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. आर्द्रता वाढवणं, टेम्परेचर कमी करणं, तर आपण लाल कोळीवरती खूप चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी केमिकलमध्ये जायचं असेल तर स्पायरोमेसिफेन म्हणजे तुमचं ओबेरॉन, तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही ॲबॅमॅक्टिन मध्ये जाऊ शकता, फेन्झाक्विन म्हणजे मॅजिस्टर मध्ये जाऊ शकता, तुमचं प्रॉपर जॅट म्हणजे ओमाइट मध्ये जाऊ शकता. असे 4-5 केमिकल औषध आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आणि तुम्ही ही कीड कंट्रोल करू शकता. ओके, हॅलो, बोला. कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा. मला वाटते लाल कोळी संदर्भात मी सांगितलं. आणखी आहेत कोणाचे प्रश्न? प्रश्न कमी असतात लोकांना. प्रश्न पडतच नाही. हा सर. हा बोला. मिरचीमध्ये थ्रिप्स जास्त हे होते. थ्रिप्स. ओके, बघा, सगळ्यांना खूप मोठं चॅलेंज आहे. मी पालघर भागामध्ये काही दिवसापूर्वी व्हिजिट केली. शेडनेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ग्रो करतात. अगदी एक शेतकरी 60 एकरापर्यंत आहे आणि खूप डॉमिनंट कीड बघितली तर थ्रिप्स हा आहे. इतर पिकाला तर ऑलवेज आहे, परंतु कॅप्सिकमला पर्टिक्युलरली खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. तर याच्यामध्ये IPM करणं खूप गरजेचं आहे. पर्टिक्युलरली चिकट सापळे लावणं, त्यानंतर त्याची जे पिपल स्टेज सॉइल मध्ये आहे त्याच्यासाठी तुम्हाला मॅट्रायझम किंवा बिव्हेरियाचा वापर सॉइल मधून ऍप्लिकेशन मधून केला पाहिजे. IPM मध्ये तुम्ही जर पेस्टिसाइड मध्ये जाणार असाल तर त्याच्यामध्ये नीम एक महत्वाचा घटक, त्यानंतर ऍसिफेट वापरू शकता, अंडीनाशक. त्यानंतर तुम्ही सगळ्यात बेस्ट डिस्पिनोसॅड 45% पण आज मार्केटमध्ये शॉर्टेज आहे. माझ्याकडे त्याची 3-4 लिटरची रिक्वायरमेंट आहे शेतकऱ्यांची, परंतु मिळू शकत नाही. आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे, परंतु स्पिनोसॅड खूप चांगलं त्याच्यावरती उपाय आहे.
त्यानंतर तुम्ही निओनिकोटिनाइड ग्रुप मधलं एखादं केमिकल तुम्ही वापरू शकता, पण स्पिनोसॅडचे रिझल्ट खूपच सुंदर आहेत, तुम्ही ते वापरून पहा. त्यानंतर लॅम्बडा सायलोथ्रिन सारखं तुम्ही स्पर्शजन्य कीटकनाशक पण वापरू शकता. ओके. जरबरा मधली नागाळीच्या संदर्भात जरा सांगा सर. जरबेरामध्ये नागाळी. नागाळी, बरोबर. बघा, ज्यांच्याकडे जरबेरामध्ये कुठेही थ्रिप्स नेट नाहीये त्या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव खूप मोठा आहे. नागाळीमध्ये विशेषतः तुम्ही जर बघितलं तर आता बऱ्यापैकी लूरचा वापर व्हायला लागलाय, की त्याचे जे मॉथ असतात ते तिथं कलेक्ट केले जातील. सेकंड थिंग, तुम्ही नागाळीला ॲबॅमॅक्टिन, नीम, ऍसिफेट, डेल्टामेथ्रिन हे 4 मॉलिक्यूल खूप मोठ्या पद्धतीनं काम करतात. रिझल्ट खूप चांगले आहेत. विशेषतः नीमचा रिझल्ट खूप चांगला आहे. जर तुम्ही त्याची फवारणी अर्ली इन द मॉर्निंग आणि लेट इव्हिनिंग याच्यामध्ये केली तर रिझल्ट खूप चांगले आहेत. विशेषतः नागाळी ज्या वेळेला पानावरती दिसेल तर पहिलं कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन करणं खूप महत्वाचं आहे. आणि प्लॉट क्लिनिंग, विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या आजूबाजूला पार्थिनियमचा प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांनी जर तिथून चालत जाऊन ग्रीन हाऊसला एंट्री केली तर 100% नागाळीचा प्रादुर्भाव त्या ग्रीन हाऊसला होत असतो. अजून कोणाला काय विचारायचंय? आय थिंक तुम्ही सॅटिस्फाय आहे का मी तुम्हाला दिलेल्या आन्सरला? हो सर, हो सर. ओके. बोला, बऱ्याच जणांना प्रश्न असतात, मनामध्ये प्रश्न ठेवू नका. हॅलो सर. मी हा बोला. हॅलो. हा बोला. मिरचीवर जो सुरडा मुरडा येतो सर त्याच्याविषयी. ओके. बघा, आता काय झालंय की मी कधीही शेतकऱ्यांना सजेस्ट करेन की ज्यांना पॉली हाऊसला किंवा जिथं ग्रोईंग करायचे ज्याची नर्सरी त्यांनीच करावी. पण शेतकऱ्यांच्यासाठी हे खूप डिफिकल्ट आहे. परंतु शेतकऱ्यांनी अशी नर्सरी शोधावी की जिथं त्याची रोपं प्रोटेक्ट केली जातील, त्याची वेगळी बॅच लावली जाईल आणि त्याचं वेगळं प्रोटेक्शन केलं जाईल. कारण बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की नर्सरी स्टेजमध्ये कुठेतरी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला असतो. ही पांढरी माशीचा प्रादुर्भाव झालेली रोपं जर आपल्या फील्डमध्ये आली तर त्याचा स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि शेतकऱ्यांना लीफ कर्ल व्हायरसचा प्रॉब्लेम जाणवतो. मग याच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडं पिवळे चिकट सापळे रोपापासून 4 बोट वरती लावलेले, त्यानंतर त्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडे नीम, त्यावर तुमच्याकडं डायफेन्थ्युरॉन, ऍसिटामाप्रिड हे 2-3 मॉलिक्यूल तुम्ही घेऊ शकता आणि कंट्रोल करू शकता. परंतु तुम्ही जर त्याच्यावरची कीड पहिली नियंत्रणात आणली तर व्हायरस तुमचा ट्रान्समिट होत नाही. विशेषतः व्हायरल जिथं झाडं दिसतील ती झाडं काढून डिस्कार्ड करणं, फेकून देणं, प्लॉट क्लिनिंग ठेवणं, गवत किंवा तण प्लॉटमध्ये राहायला नको. आणि तुम्ही त्याची इम्युनिटी बूस्टअप करणं म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीचा पोषक आहार आणि चांगल्या पद्धतीचे पीजीआर न्यूट्रिएंट म्हणजे जे बायोलॉजिकल पीजीआर्स आहेत त्याचा वापर करणं, हे तुम्ही करून व्हायरस कंट्रोल ठेवू शकता. तुम्हाला मी सांगितलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही सॅटिस्फाय आहे का? अजून काय तुम्हाला विचारायचंय? हॅलो. हा सर. बोला बोला. विलास गुजर बोला तुम्ही. नाही, ओके सर, ओके. ओके. ठीक आहे. आहेत आणखी कोणाचे प्रश्न?
चॅटिंग मध्ये पण कोणाचे काही प्रश्न नाहीत. आय थिंक दिसत नाहीत प्रश्न कोणाचे. मी असा विचार केला होता की 2 दिवसाच्या सेशन मध्ये मी शेवटचे 15 मिनिटं लोकांना डिस्कशन साठी ओपन ठेवेन की काही शंका असू द्या, त्या मागं राहायला नकोत. एखादा प्रश्न मी प्रेझेंट करण्यापेक्षा तुमच्याकडून जर काही गोष्टी आल्या की नाही आम्हाला ह्याच्याविषयी थोडंसं तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा. विशेषतः कृषी विभाग हा खरंच शेतीचा खूप मोठा आत्मा आहे आणि न जाणो आम्ही हो सर. कितीतरी वेळा हा बोला. टोमॅटोचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सांगितलं बरोबर सर. डोस टोमॅटोचा लीप मायनर नाही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट. ओके Nutrient. ओके ओके ओके. बघा टोमॅटो साल्ट टॉलरन्स क्रॉप आहे, त्याला क्षार खूप चालतात म्हणजे टोमॅटो असं पीक आहे की तुम्ही न्यूट्रिएंट जेवढे द्याल तेवढं ते ऍक्सेप्ट करतं. याच्यासाठी तुमचा शेतीचा पाया मजबूत पाहिजे, म्हणजे तुमचं रानामध्ये तुमच्या ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढवलेलं असलं पाहिजे आणि स्लरीचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये करा. बरोबर बायो फर्टिलायझरचा वापर करा आणि NPK देताना बेसल डोसमध्ये सध्या जुन्या पद्धतीनं कुठेतरी सिंगल सुपर फॉस्फेट आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑलवेज सिंगल सुपर फॉस्फेट हे चांगलं आहे, परंतु मी लोकांना आज जे सजेस्ट करतो त्याच्यामध्ये काही कंपन्यांच्या नवीन ग्रेड्स आहेत, त्याच्यामध्ये NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रिएंट असं पूर्ण पॅकेज दिलेलं असतं आणि लो डोसमध्ये कमी क्लोराईड टॉक्झिसिटीचे फर्टिलायझर्स तुम्ही जर बेसल डोसला वापरले, विशेषतः निंबोळी वापरली तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंटला फायदा होतो. जुन्या पद्धतीमध्ये स्टार मिल यायचं बघा, त्याच्यामध्ये हाडांचा चुरा विशेषतः फॉस्फरसचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीनं होतं. बेसल डोसमध्ये याचा वापर आणि न्यूट्रिशनमध्ये विशेषतः टोमॅटोला तुम्ही इनिशियलच्या स्टेजमध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्या, हळूहळू फॉस्फरस वाढवा, त्यानंतर कॉन्स्टंटली मॅग्नेशियम द्या आणि नंतरच्या स्टेजमध्ये पोटॅश वाढवा. पिकाची ओव्हरऑल गरज जर बघितली तर फुलकळी लागेपर्यंत तुम्हाला कॅल्शियम मोठ्या प्रमाणामध्ये देणं गरजेचं आहे, कारण त्याच्या पेशी भित्तिकाची त्याच्या स्टेमची जाडी वाढवण्यासाठी. त्यानंतर मॅग्नेशियम हा त्याच्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काम करेल आणि लेटर ऑन तुम्हाला जिथं फळं मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे तिथं पोटॅशची गरज वाढवली पाहिजे. असं तुम्ही एक कंबाईन न्यूट्रिशन मॅनेजमेंट करू शकता. हॅलो. ओके ओके ओके. आणखी काय पाहिजे यमगर साहेब, तुम्हाला आणखी विचारायचं आहे काय? नाही सर. ओके ओके ठीक आहे. हां तुम्ही काहीतरी बोलत होता सर. मला वाटतंय की कृषी विभाग हा आपल्या शेतीचा आत्मा आहे. आपल्या सर्वांना वाटतं की नाही बाबा प्रोटेक्टेड माझ्याकडे फक्त 5 शेतकरी आहेत, 10 शेतकरी आहेत माझ्या क्षेत्रामध्ये, परंतु येणाऱ्या काळामध्ये शेतीला जर सस्टेन करायचं असेल तर बास्केट करून शेतकऱ्यांनी ते ग्राहकापर्यंत विकलं तर खूप चांगले पैसे निश्चित कमवू शकतो. आणि याच्यासाठी ज्या 2 वर्षामध्ये आपण क्लायमॅटिक चेंजेस बघितले तर प्रोटेक्टेडचं क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. विशेषतः ड्राय क्लायमेटला तुमच्या शेडनेट टेक्नॉलॉजी आणि जिथं जास्त पाऊस होतो त्या ठिकाणी आपण पॉली टेक्नॉलॉजीमध्ये जाऊ शकतो, परंतु टेक्नॉलॉजी अशी असायला हवी की जी अफोर्डेबल आहे. तर मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये एक चांगल्या स्लाइड दाखवतो. स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला स्लाइड दिसत नाहीत ना?
दिसतात. ओके. माझ्याकडून काहीतरी मिस्टेक होती. पिक्चर दिसतायत का तुम्हाला? मी तुम्हाला एक 2-3 मॉडेल दिसतात. दाखवतो बेसिक. हो सर दिसतंय. तुम्हाला लेफ्ट हँडला ओव्हरहेड शेडिंग सिस्टीम दिसते. तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसतंय. सॉटूथ वाला ग्रीन हाऊस आहे. वरती ओपनिंग्स आहेत त्याला आणि त्याच्यावरती एक शेडिंग सिस्टीम केलेली आहे. आपल्याकडं पॉली वापरतात त्या ठिकाणी हीट आतमध्ये घेतली जाते आणि मग लाईट कट करण्यासाठी शेडनेट टाकली जाते. याच्यामध्ये काय होतंय की पर्टिक्युलर हाय ग्रोईंग क्रॉपला ते क्लायमेट राहत नाही. तुम्ही जर लेफ्ट हँड साइडला जर स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर सध्याचं सगळ्यात सक्सेसफुल मॉडेल आहे आपल्याकडचं. त्यानंतर ॲटो बटरफ्लाय वेंड जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बारामती केविकेला बघितलं असेल. इंडोडच प्रोजेक्टमध्ये त्या पद्धतीचे मोठे ग्रीन हाऊस आणि बटरफ्लाय व्हेंटिलेशन दिलेलं आहे. त्यानंतर अंब्रेला वेंट सिस्टीम नावाचं एक लेफ्ट हँड साइडला तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल पीपीटी मध्ये. त्याच्यामध्ये हे फिक्स व्हेंटिलेशन आहे. वरच्या ओपनिंग्स मध्ये बऱ्यापैकी हीट आपण एक्सचेंज करतो. दोन्ही आपल्याकडं वाऱ्याचा जो फ्लो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडं असं वर्षातून 2 वेळा वाऱ्याचं एक्झॅक्ट आवर्तन असतं. नैऋत्य मोसमी आणि जो मान्सून आहे त्या पद्धतीचं जे हवामान आहे त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीचे विंडवर्ड आणि लीवर्ड डायरेक्शनचे ग्रीन हाऊस त्याच्यामध्ये अंब्रेला वेंट सिस्टीम मधले जर ग्रीन हाऊस तुम्ही बनवले तर खूप चांगलं शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये बेनिफिट मिळू शकतो एअर एक्सचेंजचा. सॉटूथ टाईपचे जर ग्रीन हाऊस बघितले तर ह्या ग्रीन हाऊस मध्ये एकच प्रॉब्लेम आहे की इन आहे पण त्याला आउट नाहीये. पण याच्यामध्ये जर तुम्ही हाईट ठेवली तर ग्रीन हाऊस मॉडेल खूप सक्सेसफुल चालू शकतील. तर ओव्हरऑल या पद्धतीनं ग्रीन हाऊस मॅनेजमेंट असावं, स्ट्रक्चर असावेत आणि याच्यासाठी कृषी विभागानं कुठंतरी एका गोष्टीला रिलॅक्समेंट दिली पाहिजे की शेतकऱ्याने ऑलवेज स्टॅबिलिटी ठेवून स्ट्रक्चर उंच असावेत. ऍटलिस्ट 4.5 मीटरचे ग्रीन हाऊस करताना 4.5 मीटरच्या वरचे असावेत जेणेकरून व्हेंटिलेशन खूप चांगलं राहील. आम्ही बघतोय की 100 स्ट्रक्चर मधले सक्सेसफुल स्ट्रक्चर फक्त 30 शेतकरी आहेत. अन्यथा 70 लोक शासनाने दिलेल्या सबसिडीसाठी स्ट्रक्चर करतात. असं न करता एक सक्सेसफुल मॉडेल शेतकऱ्यांनी तयार करावं. त्याच्यासाठी तुम्ही आम्ही जिम्मेदार आहात. तुम्ही आम्ही एक चांगली टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोच करण्याचं काम करत असतो. तुम्ही आणि आम्ही एकाच फील्डमध्ये काम करतो त्यामुळे मी तुम्हाला वेगळं समजत नाही. परंतु येणारा काळ हा प्रोटेक्टेड फार्मिंगचा असेल कारण जग सांगते लोकसंख्या ही कितीतरी पटीनं वाढणार आहे आणि जमिनी खालचं धारणा क्षेत्र कमी राहील. त्यावेळेला ऑलवेज तुम्हाला प्रोटेक्टेडला जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम वाढवणं गरजेचं आहे. मला रामेती कोल्हापूरनी या ठिकाणी बोलण्याबद्दल संधी दिली. विशेषतः मी आवळे सरांचं आभार मानतो की एक चांगल्या प्लॅटफॉर्मला तुम्ही मला एक संधी दिली त्याबद्दल आणि तुमच्या सर्व स्टाफने खूप चांगल्या पद्धतीनं मी काय सांगतोय ते ऐकून घेतलं आणि मला सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ऍक्च्युली